नमस्कार प्रेक्षकांनो. या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि रंजक असा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सारंग आणि सावली पुन्हा एकदा समोरासमोर येऊन मोठ्या सत्याचा उलगडा होताना आणि विठोबा आता खऱ्या खोट्याच्या पारड्यात पुन्हा सावलीला न्याय देताना आपण पाहणार आहोत. चला तर प्रेक्षकांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता सावली ही रतनकडे अभिरला आणायला जात असताना व्यंकटेश आता सावलीला अडवतो आणि म्हणतो की, सावली, अगं तो राक्षस आहे. तिकडे जाऊन तुझा काही उपयोग होणार नाही. तर सावली म्हणते, व्यंकटेशजी, तुम्ही काही काळजी करू नका. विठोबा कायम माझ्या पाठीशी आत्तापर्यंत उभा राहिलेला आहे आणि विठोबा कायम मला मदत करत आलाय. तेव्हा तुम्ही काही काळजीच करू नका आणि माझा विठोबा माझ्या अभिरला आणि मला नक्की सुखरूप ठेवेल, असे सावली व्यंकटेशला सांगते. व्यंकटेश म्हणतो, सावली, तू ऐकणार नाहीस. एक नंबरची तू हट्टी आहेस. चल, मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. सावली म्हणते, नको, तुम्ही कशाला उगाच त्रास घेता. अगोदरच त्यानं तुमचा अपमान केलाय. आता पुन्हा माझ्यामुळे मी तुमचा अपमान होऊ देऊ शकत नाही. असे म्हणत सावली एकटीच रतनकडे जाते. इकडे अभिर हा सारंगच्या कडेवर बसून थोडासा रतनच्या माणसांपासून बाजूला येतो आणि म्हणतो की, मी तुमच्या कडेवर बसलो नसतो ना, तर त्या रतनच्या माणसांनी तुम्हाला इकडे येऊ दिलं नसतं. आता मला खाली उतरवा आणि चला रतनकडे. इकडे घराच्या दुसऱ्या मजल्यावर रतन त्याच्या मित्रासोबत लग्नाची तयारी करत गप्पा मारत उभा असतो. तेवढ्यात अभिर त्याला घेऊन तिथे येतो आणि म्हणतो, ओ रतन शेठ. रतन म्हणतो, काय रे अभ्या, काय झालं? तर अभिर म्हणतो, तुमच्याकडे कोणीतरी पाहुणे आलेत. रतन सारंगला बघतो आणि म्हणतो, कोण? कुठल्या गावचे पाहुणे? कुठून आलात तुम्ही? तर सारंग त्याला हात करून म्हणतो, ए, तू खाली ये, तुला सांगतो.